एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव माथा येथील भरमखास वाडीत महाशिवरात्रीच्या दिवशी लागलेल्या आगीत सावळेराम रामभाऊ मेंगाळ यांच्या आदिवासी कुटुंबाचे घर व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले। अन्नधान्य, कपडे, भांडी कुंडी नष्ट झाल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढवले। या घटनेची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ संगमनेर शाखेच्या वतीने तातडीने गृहोपयोगी वस्तू, कपड्यांची मदत करण्यात आली। यावेळी राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे, तालुका अध्यक्ष संजय गोपाळे, समन्वयक संजय फुलसुंदर, पिंपळगाव देपा येथील पोलीस पाटील भांगरे तसेच डॉक्टर कुंठे, अभियंता सानप, राजनदादा, युवा मंचचे प्रतिनिधी, अभियंता रजनीकांत कवडे, अभियंता सोमनाथ गोडसे, पत्रकार संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। संघाच्या या मदतीमुळे मेंगाळ कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून कायमस्वरूपी घरासाठी लोकप्रतिनिधींनी मदत करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले। खरं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातील आणि अकोले विधानसभा मतदारसंघाला जोडलेला पिंपळगाव माथा या गावामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी मेंगाळ परिवाराच्या घरावर मोठी आपत्ती आली। खरं तर महाशिवरात्रीनिमित्ताने या भागातील लोक बाहेर दर्शनासाठी जात असले तरी हा समाज रोजगार निर्मितीसाठी बाहेर जात असतो आणि अशातच या ठिकाणी त्यांच्या घराला अचानक आग लागली आणि सगळं भस्मासात झालं। खरं तर अशी घटना होऊ नये, पण आता या ग्रामीण भागातील लोक सर्व वस्तीवर राहतात आणि आदिवासी बांधव हा देखील वस्तीवर राहत असतो आणि काम करण्यासाठी बाहेर जात असतो। कशी आग लागली, काय लागली, मात्र या कुटुंबाला सर्वच ठिकाणी मदत झाली। आज आमच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने आमचे तालुका अध्यक्ष संजयजी गोपाळे असतील, आमचे संजयजी फुलसुंदर असेल, आमच्या सर्व पत्रकारांनी एक विचार केला। पत्रकारांकडे देखील दानधर्म करण्याची ताकद आहे आणि पत्रकार हा देखील समाजसेवेचा व्रत घेतलेला ग्रामीण भागातील शेतकऱ्याची मुलं आम्ही असल्यामुळं या ठिकाणी या परिवाराला जे काय द्यायचं आहे ते त्या कुटुंबाला देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। आणि शेवटी आम्ही काय साखर सम्राट नाही, आम्ही देखील दिवसभर कष्ट करून शेतकऱ्याचे मुलं आहोत। जे काय द्यायचं आहे त्या ठिकाणी वस्तुरूपी आणि संसारोपयोगी वस्तू या ठिकाणी या माय माऊलीला देण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं। आणि खरं तर हे काम आम्ही 365 दिवसापैकी 265 दिवस करत असतो। कोणाच्या सुखात नाही, मात्र दुःखात जाण्याचं काम आम्ही करत असतो। आणि आज या ठिकाणी मेंगाळ परिवाराला जे काय देण्याची मदत आम्ही आहे ती राज्य पत्रकार संघ, राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आमचे तालुका अध्यक्ष संजयजी गोपाळे यांच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन हा विचार केला आणि आज या ठिकाणी या कुटुंबाला देण्याचं काम करतोय। मी आव्हान करेन का खरं तर अनाठाई खर्चाला फाटा देऊन मेंगाळ परिवाराला खरंच मदतीची गरज आहे। घर त्यांचं जळालेलं आहे आणि या विधानसभा मतदारसंघातील असेल, अकोले विधानसभा मतदारसंघातील दोन्ही लोकप्रतिनिधींनी या पठार भागाचा विचार करता दोघांनीही घरासाठी मदत केली पाहिजे। कारण मदत करणं म्हणजे काय, तुम्ही तुमच्या स्वतःच्या खिशातून देऊ नका, पण जे शासकीय याच्यातून काय करता येईल त्या घरासाठी मदत करा, हीच आमची विनंती राहील। कारण देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याचे हात घ्यावे असं म्हणतात। मात्र हा परिवार, हा समाज कधीच कुणाकडे काही मागत नसतो, कारण ते कष्ट मजुरी करणारे लोक आहेत आणि अशा दुःखद घटनेत मदत करणं हे आपलं परम कर्तव्य समजलं पाहिजे। असं परम कर्तव्य समजणं आमच्या पत्रकारांकडे आहे। म्हणून आम्ही संपूर्ण राज्यभरामध्ये असेल, गोवा असेल, दिल्ली असेल, बेळगाव असेल, गुजरात असेल, ओडिशा असेल, छत्तीसगड या राज्यांमध्ये आम्ही असंच काम करत असतो। या ठिकाणी देखील आम्ही या देण्याचं काम केलं आहे। पुनश्च एकदा या ठिकाणी आलो, या कुटुंबाला मदत केली। या गावचे कामगार पोलीस पाटील यांनी देखील या ठिकाणी येऊन आम्हाला माहिती दिली आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या सर्व परिवाराला आम्ही प्रदान करतोय। धन्यवाद। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72।
तिसरा मोबाईल नंबर 7588150001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.